समाज कल्याण विभागापासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झालं त्या वर्षीपासून ते आजपर्यंत बऱ्याच आदिवासी वसतिगृह हे भाडेतत्वावर चालवल्या जाते। म्हणजे याचा अर्थ असा की कुठेतरी ठेकेदारांना हे जगवण्याचं काम हे सरकार करत आहे। कुठेतरी डिपार्टमेंटनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेव्हा की दुर्लक्षित करतात। आज इमारत आदिवासी विकास विभागाची झाली, अतिशय चांगला आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांचं काय? आज जे 50 क्षमतेची असणारी बिल्डिंग मध्ये 125 100 पोरं ठेवल्या जाते, विद्यार्थिनी ठेवल्या जाते। आज काही ठेकेदारांच्या माध्यमातून प्रस्ताव वळती बिल्डिंग साठी आलेले आहे, ते मान्य करण्याची प्रक्रिया हे लोक करतात, परंतु स्वतंत्र शासकीय इमारत बनवण्याची प्रक्रिया कुठेतरी दिसून येत नाहीये। अजून डीबीटी जवळपास डीबीटी जे आहे 3-3 महिने विद्यार्थ्यांच्या अकाउंटला येत नाही। आज विद्यार्थ्यांवर उपासमारीचा आणि भूकमारीचा विषय निर्माण झालेला आहे। काही दिवसापूर्वी आश्रम शाळांमध्ये सगळ्यात जास्त कुपोषण आदिवासी विद्यार्थी भेटलेले आहे। म्हणजे हे डिपार्टमेंट वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुपोषित करण्याचं काम करत आहे का? आदिवासी विकास विभाग जे आहे आदिवासी विनाश विभाग झालेला आहे। म्हणजे आदिवासींच्या विकासासाठी आलेला पैसा जातो कुठं? विद्यार्थ्यांचे डीबीटी जमा का बरं नाही होत? हे प्रश्न जेव्हा यांच्या समोर निर्माण केले तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पण हे लोक प्रयत्न करतात। जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर याच्यानंतर आम्ही राज्यभर आंदोलन करू। येणाऱ्या काही दिवसांमध्येच आम्ही एटीसी ऑफिस नागपूरला आयुक्तांसमोर बेमुदत उपोषणाला पण बसू। धन्यवाद। तसं बघतो म्हणलं तर आंदोलन करण्याची आम्हाला आवश्यकता पडायला नाही पाहिजे, पण डिपार्टमेंट जे आहे ते विद्यार्थ्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष करणं सुरू आहे। असे खूप सगळे प्रॉब्लेम आहे ज्यांच्या म्हणजे यांना काही घेणदेण नसल्यासारखे करत आहे। डीबीटीचा तर विषय आहे, डीबीटीचा तर विषय आहेच। पुन्हा नवीन इमारत जे आहे, नवीन इमारत यांनी आम्हाला द्यायला पाहिजे। 15 वर्षापासून आम्ही प्रायव्हेट इमारतांमध्येच राहत आहे, तर तेही यांच्याकडून देणं होत नाही। तिथल्या मॅडम येऊन बघते, तिथे म्हणते आम्हाला चांगली नाही आहे, तुम्ही कशा याच्यात राहत आहे, असं तसं हे आम्हाला सांगून जाते आहे, परंतु त्याच्यावर काही लोक काम करत नाही आहे। त्याच्यानंतर कॉलेजची शिष्यवृत्ती झाली, शिष्यवृत्तीमध्ये हे लोक नवीन नवीन फंक्शन ऍड करते आहे। ओटीआर झाला, ओटीआर म्हणजे हे ट्रायबल वालेच ऍड करत आहे, परंतु यांनाही माहित नाही की नेमकं काय। फोन करून विचारलं तर यांना हे म्हणते आम्हाला माहितच नाही म्हणते, आणि हे असं झालेलं आहे, माझ्यासोबतच झालेलं आहे। त्याच्यानंतर सायकलचा विषय झाला तर ते यावर्षी फॉर्म भरायला होते आणि दुसऱ्या वर्षी ते सायकलचे फंड प्रोव्हाइड करतात मुलांना। अशा याचा काय फायदा राहणार आहे? आणि असे खूप सगळे प्रॉब्लेम आहे जे आता लिस्ट जर बनवतो म्हटलं तर लिस्ट भरपूर मोठी होऊन जाईल। आज आमचा टाइम इथे आंदोलनामध्ये चालला आहे। आमचे कॉम्पिटिटर लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत असतील आणि आम्हाला इथे आंदोलन करायला लागत आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता की आमच्यावर अन्यायच होत असल्यासारखा, कारण की आम्ही आंदोलन करतो पण हे त्याच्यावर काही ऍक्शनच नाही घेत आहे। आम्ही इथे बसून आहे आतापर्यंत, तरी आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। बस फक्त या इथे बसा तिथे बसा असं करणं सुरू आहे, पण आमच्याकडे पाहिजे तसं लक्ष देणं सुरू नाही आहे। म्हणजे यांचं कुठेतरी गैरलक्ष होत आहे। यांनी आमच्यासाठी काम करायला पाहिजे, कारण की हे आमचे काम करण्यासाठी तिथे बसले आहे, परंतु काम जसे पाहिजे तसे होऊन नाही राहिले आहे।